नमस्कार, मी रमेश वारके सर, बोरवडे विद्यालय बोरवडे। मी आज तुम्हाला एका नवीन भागाकडे घेऊन जात आहे आणि तो भाग खूप अत्यंत महत्त्वाचा आहे। भाग एवढ्यासाठी महत्त्वाचं म्हटलं की स्वराज्य स्थापनेमध्ये या मावळ्याचं खूप अत्यंत महत्त्वाचं स्थान स्वराज्यामध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांना अनेक मावळ्यांची त्यांना साथ लाभली, मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यातीलच एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा किंवा स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे बहिर्जी नाईक। बहिर्जी नाईक यांची समाधी कोठे आहे, तिचं नेमकी अवस्था आता कशी आहे आणि मग तिथं जाऊन आपण कोणता इतिहास जाणून घेणार आहोत हे आजच्या या व्हिडिओतून आपण बघणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष कृतीचा आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या बहिर्जी नाईक यांच्या समाधीला आपणही नक्की भेट द्यावी अशा प्रकारची मी विनंती आपल्याला करतो, कारण हे समाधीस्थळ केवळ स्वराज्याची स्फूर्ती नाही तर ते अखंड हिंदुस्थानाचं स्फूर्तीस्थान आहे। चला तर मग बघूया बहिर्जी नाईक यांच्या समाधीविषयी अधिक माहिती। बहिर्जी नाईक यांची समाधी सांगली जिल्ह्यातील भोपाळगड म्हणजेच बानूरगड येथे आहे। प्रत्येक मराठी माणसाने भेट द्यावी व इथे नतमस्तक व्हावे असे हे ठिकाण। हे समाधीस्थळ सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये आहे। सांगोला आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर बसलेलं हे समाधीस्थळ आहे। बहिर्जी नाईक म्हणजे हजार गुणांची सोंगे घेऊन बेमालूमपणे वठविणारे अचूक हेर होय। बहिर्जी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून दोन्ही हातांनी शाबासकी मिळविली होती। हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत त्यांचे मोलाचे कार्य होते। कधी फिरस्ता, कधी गोसावी, कधी फकीर, कधी वासुदेव, कधी कुडमुड्या जोशी, कधी डोंबारी, एक ना दोन असे अनेक रूपे घेऊन शत्रूच्या गोट्यात जाऊन प्राणाची पर्वा न करता ते हेरगिरी करीत असत। याच बानूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हे वीररत्न शत्रूच्या ताब्यात सापडले। कोणी म्हणतात दूरवर शत्रूच्या तलवारीचे घाव शरीरावर पडून या ठिकाणी त्यांनी स्वतःचे प्राण सोडले, तर येथेच झुडपात लपून राहिले असता शोध घेताना भाल्याचे टोक वर्मी लागून त्यांचा मृत्यू झाला असावा अशी आख्यायिका आहे। काही असले तरी या समाधीस्थळाला एकदा तरी भेट देऊन इतिहास समजावून घेणे हे आपले कर्तव्य आहे। शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हे करत असताना शिवाजी राजांना अनेक मावळ्यांचं सहकार्य मिळालं। यातीलच एक प्रमुख नाव आपल्याला समोर घ्यावं लागेल ते म्हणजे गुप्तहेर स्वराज्याचे, ज्यांचं स्वराज्य निर्मितीमध्ये खूप महत्त्वाचं योगदान ठरलेलं आहे आणि ते म्हणजे बहिर्जी नाईक जाधव। आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील या ठिकाणी बानूरगड या ठिकाणी त्यांची समाधी आहे। खरं बघितलं तर शत्रूच्या बातम्या काढायच्या आणि राजांच्यापर्यंत थेट त्या पोहोचवायच्या, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्याच्या निर्मितीसाठी आणि केवळ राज्यांच्यासाठी त्यांनी शत्रू सेनेच्या सगळ्या बातम्या पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि बऱ्यापैकी या सगळ्या बातम्या त्यांनी देऊन या स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा खूप मोठं मौलिक अशा प्रकारचं त्यांचं सहकार्य मिळालेलं होतं आणि त्यांच्या या गुप्तहेर म्हणून ते प्रसिद्ध होतेच, परंतु विविध सोंग घेऊन अगदी शत्रू सैन्याला सुद्धा माहिती पडायचं नाही की बाबा एक गुप्तहेर आहेत शिवाजी राजांचे, आणि अशा पद्धतीनं तिथल्या सगळ्या बातम्या त्या राजाने द्यायचे, जेणेकरून शत्रूची सगळी रणनीती ही राजांना समजत होती। पण अलीकडच्या काळामध्ये इतिहासप्रेमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या या स्थळाचं महत्त्व लक्षात आणून देण्याचं काम केलं। थोडं अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि रस्ते असतील किंवा आणखी काही सोयी सुविधा पर्यटकांच्या दृष्टीने, इतिहासप्रेमींच्या दृष्टीनं कशा निर्माण होतील याच्यासाठी पण अलीकडच्या काळामध्ये इतिहासप्रेमींनी आमदार असतील, स्थानिक आमदार असतील, विधान परिषद आमदार असतील, मी आता शासनाकडे मागणी करू तीर्थक्षेत्र ह्या विकास आराखड्यामध्ये गाव समाविष्ट केलेला आहे। भविष्यामध्ये आम्हाला असं वाटतंय आता याचं पर्यटन स्थळ मोठं होईल बघा। आता एक मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी, इथं आल्यानंतर आणि जर बघितलं
तर इथं ज्या पद्धतीनं अशा या बहिर्जी नाईक जाधवांच्या समाधीचा जो विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झालेला नाही. आणि मी शासनाकडे एक इतिहासप्रेमी म्हणून मी मागणी करेन की एवढं मोठं स्वराज्यामध्ये त्यांचं योगदान लाभलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा पर्यटक इथं येणं गरजेचं आहे. या समाधी स्थळाला त्यांनी भेट देणं गरजेचे आहे आणि त्याच्यातूनच बहिर्जी नाईकांची आणखीन जी काही महत्वाची माहिती आहे त्यांच्याबद्दलची ती सुद्धा समाजासमोर यावी अशा प्रकारची मी एक अपेक्षा व्यक्त करतो.